नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT ॲडमिशन 2025-26चे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत. परंतु फॉर्म भरण्या अगोदर काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये आपण या पॉईंटवरती चर्चा करणार आहे. त्यामध्ये पहिला आहे जातीचा दाखला जो आहे तो इथे कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार आहे, विद्यार्थ्याचं लागणार आहे की त्यांच्या वडिलांचा लागणार आहे. तसेच उत्पन्न दाखला कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार आहे किंवा त्यांच्या पालकांना उत्पन्न दाखला जे आहे ते कोणत्या कॅटेगरीसाठी लागणार आहे. त्यानंतर उत्पन्न किती हवं, कोणत्या वर्षीचं हवं, यावरती आपण चर्चा करणार आहे. तसेच शाळा निवडताना किती शाळा तुम्हाला निवडता येणार आहेत, कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती. त्यानंतर RTमध्ये प्रवेश होता, म्हणजेच मागच्या वर्षी तुम्ही RTमध्ये प्रवेश घेतला होता परंतु यावर्षी तुम्हाला परत फॉर्म भरता येणार का, यावरती देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. RTमधून कोणत्या इयत्तेपासून अर्ज करता येतो, तसेच नेमकं वय किती हवं, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे. तर पहा मित्रांनो, जे काही इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय, वंचित घटकातील बालकांमध्ये समावेश जो होतो तो या चार्टमध्ये जेवढे दिसत आहे त्या सर्वांचा समावेश जो आहे तो वंचित घटकामध्ये होतो. आता याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास वर्ग म्हणजेच OBC, विशेष मागास वर्ग म्हणजेच SBC, या सर्वांचा जो मी उल्लेख केलेला आहे, या सर्वांना फक्त आणि फक्त जातीचा दाखला जो आहे तो एकतर मुलाचा असला तरी चालेल किंवा मग त्यांच्या वडिलांचा, दोन्हीपैकी एकाचा कोणाचा तरी जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. जे काही अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, हा जो चार्ट तुम्हाला दिसत आहे यामधील सर्वांसाठी उत्पन्नाचा दाखला जो आहे तो यांना लागणार नाही. यांना फक्त जातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उत्पन्न दाखला कोणत्या वर्षाचा हवा व किती उत्पन्न हवं. तर बघू शकता इथे आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर उत्पन्न दाखला कोणाला लागणार आहे, तर जे काही खुला वर्ग आहे म्हणजेच ओपनमधून जे फॉर्म भरणार आहेत किंवा ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे त्यांना इथे उत्पन्नाचा दाखला जो आहे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला तुम्हाला हा काढून घ्यायचा आहे. आणि हा दाखला जो आहे तो RTचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरची तारीख तुमच्या त्या कागदपत्रांवरती असणं गरजेचं आहे. मग तो जन्मदाखला असू द्या, तुमचा रहिवासी दाखला असू द्या किंवा रेंट ॲग्रीमेंट असू द्या, कोणतेही तुमचं कागदपत्र जे आहे ते RTचा फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेच्या अगोदरची डेट त्यावर असेल तरच ते डॉक्युमेंट तुमचं इथे व्हॅलिड असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की एकूण किती शाळा आपल्याला इथे निवडता येतात व कमीत कमी किती शाळा व जास्तीत जास्त किती शाळा. तर तुम्ही याचं उत्तर पाहू शकता इथे 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक तुम्हाला 10 शाळांची निवड करता येणार आहे. कमीत कमी 1 शाळा आणि जास्तीत जास्त तुम्ही इथे 10 शाळा निवडू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यामध्ये जर आपण बघितलं तर पुढचा प्रश्न असा आहे की उत्पन्न दाखला जो आहे तो कोणत्या वर्षीचा हवा. तर तुम्ही इथे पाहू शकताय, जे काही खुला वर्ग आहे आणि EWS कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे RT 25% अंतर्गत प्रवेशाकरिता पालकांचा आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला. जर तुमच्याकडे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्न दाखला नसेल तर तुम्हाला पगाराचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप असेल तर ती देखील इथे चालणार आहे किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला देखील इथे चालणार आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्नाचं उत्तर असं आहे, ज्या बालकांनी यापूर्वी RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्यानंतर यापूर्वी
25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा हे देखील सांगण्यात आलेलं आहे. एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव, मुलाचं नाव, मधलं नाव, जन्मतारीख, स्पेलिंग सर्व अचूक लिहायची आहे. त्यानंतर पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जी आहेत ती ऑनलाईन अपलोड करायची नाही आहेत. शाळा प्रवेशासाठी आता पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये नेमकं वय किती पाहिजे ॲडमिशन आर टी 25% ॲडमिशनसाठी नेमकं वय किती पाहिजे. तर इथे पाहू शकता तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरी किंवा इयत्ता पहिलीच्या पूर्वीचे जे वर्ग आहेत त्यासाठी तुम्हाला किमान 3 वर्ष व 3 वर्षापेक्षा जास्त वय जे आहे ते लागणार आहे. आणि याबाबत मानवी दिनांक जे आहे ते 31 डिसेंबर ही सांगण्यात आलेले आहे. जर तुम्ही इयत्ता पहिलीसाठी ॲडमिशन घेणार आहे तर तुमच्या मुलाचे वय हे 6 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. 31 डिसेंबर मानवी दिनांक जे दिलेले आहे या दिनांकाच्या आतापर्यंत. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.